एका बॉलिवूडच्या पिक्चरच्या स्टोरीप्रमाणे करुणा आणि धनंजय मुंडेंची लव्ह स्टोरी एवढ्या वर्षांनंतर बाहेर येते। मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल त्याला धनंजय मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर देण्यात आली होती। त्यांना 27 वर्ष मी मुलाप्रमाणे पाळलंय। त्यांनी गाडीवरून तमाशा उभा केला, त्यांनी आज मला रस्त्यावर आणलं, मला फसवलं, हे आणि असे कित्येक आरोप करुणा यांनी धनंजय मुंडेंवर केलेत। एवढंच नाही तर प्राजक्ता माळी, रश्मिका मंदना यांसारख्या कलाकारांची देखील नावं करुणा यांनी धनंजय मुंडेंच्या बदनामीसाठी बाहेर घेतली तसं बोललं गेलं। आणि सध्याच्या रिसेंटच्या बोलण्यात करुणा म्हणतात, माझा पती हिऱ्यासारखा होता। हे सगळं जर पाहिलं तर नेमकं काय चाललंय, करुणा यांना नेमकं काय म्हणायचंय तेच कळेना। शेवटी सध्याची न्यायालयातली केस देखील करुणा यांनी जिंकली आणि जसजसं या संपूर्ण प्रकरणात दिवस जात आहेत तसतसं करुणा या नवनवीन आरोप धनंजय मुंडेंवर करतायतच। आणि या सर्वांमध्ये आता धनंजय मुंडेंनी देखील आपली बाजू मांडायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं वाटतंय की करुणा यांना सर्व गोष्टी आधीच माहिती होत्या, तरीही त्या मुंडेंसोबत रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी स्वतःच तयार झाल्या। नेमकं धनंजय मुंडे वकिलांच्या मार्फत काय म्हटलेत पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता मोठं रूप घेऊन बाहेर पडतोय। करुणा यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीचा दर्जा हवाय आणि याच हक्कासाठी त्या संघर्ष करतायत। या संदर्भात 5 एप्रिल रोजी माझगाव कोर्टानं एक महत्त्वपूर्ण निकाल दिला। करुणा यांच्या बाजूने हा निकाल लागला, ज्यामुळे न्यायालयीन लढाईत त्यांना एक मोठं यश मिळाले। त्यानंतर करुणा जिंकल्या, धनंजय मुंडे हरले, अशा चर्चांनी महाराष्ट्रात जोर धरला। धनंजय मुंडे आणि करुणा यांच्यातील लढाई ही फक्त आता वैयक्तिक राहिली नाहीये, तर यामध्ये एक मोठा राजकीय वाद देखील उभा राहिलाय। या वादामुळे मुंडेंच्या कुटुंबांची प्रतिष्ठा आणि भवितव्य पुन्हा एकदा न्यायालयाच्या कक्षेत येऊन उभं राहिलंय। करुणा यांनी आपल्या प्रथम पत्नीच्या हक्कासाठी दाव्यासाठी न्यायालयात जाऊन या संघर्षाला एक नवं वळण दिले। आधीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक करारचे निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडेंना आधीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। त्यात करुणा यांचे असे आरोप आहेत जे सिद्ध झाले तर त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते, अशी परिस्थिती धनंजय मुंडेंच्या राजकीय जडणघडणीत झाल्याचं बोललं जातंय। करुणा यांनी एका नामांकित वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांची संपूर्ण लव्ह स्टोरी सांगितली। ते तुम्ही जरी ऐकली तरी तुम्हाला पण वाटेल की ही कोणत्या तरी जुन्या बॉलिवूड सिनेमाची स्टोरी आहे की काय। करुणा आणि धनंजय मुंडेंचा संपर्क कसा झाला इथपासून ते त्यांचं लग्न आणि 27 वर्षांचा प्रवास त्यांनी सांगितलाय आणि त्यानंतर त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मार्फत अनेक वेगवेगळे खुलासे करतायत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे इंदोर येथे असलेल्या भय्यूजी महाराजांच्या आश्रमात धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांची पहिली भेट झाली। त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि घरच्यांचा विरोध असल्यानं त्यांनी पळून जाऊन एका मंदिरात लग्न केलं। लग्नावेळी पण त्यांना मारण्यासाठी गुंड आले होते वगैरे वगैरे। म्हणजे लग्नासाठीचा संघर्ष करुणा यांनी मुलाखतीत सांगितला होता। त्यानंतर पण करुणा या काही शांत बसल्या नाहीत, पुढचं पण सांगतेस, पण त्याआधी हा व्हिडिओ पहा। आज माझ्या पाठीमागे इतका मोठा षडयंत्र, हे जे व्हिडिओ व्हायरल केले गेलेले आहे हे 3 वर्ष अगोदर केलेले होते आणि सगळीकडे पोलीस स्टेशन मध्ये याच्यावरती मला कॉल आला होता 3 वर्षी अगोदर की ताई तुमचे ऐसे खोटे व्हिडिओ तैयार करण्याचा काम चालू है, इनसे मेरा कोई लेना देना नहीं है। गुंडा गैंग कौन? राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर, ऐसे लोगों को मैं छोड़ूंगी नहीं जिन्होंने डांसरों को घर में बिठा दिया और एक सती सावित्री बीबी को रोड पे ला दिया। सिर्फ मुझे ही बदनाम करने की कोशिश नहीं करी है इन लोगों ने। जब जिस वक्त पंकजा ताई का और धनंजय मुंडे का झगड़ा था, ऐसे ही तुम ही धनंजय मुंडे के कार्यकर्ते गंदा गंदा बोलते थे उनको, गंदा गंदा, मुझसे भी ज्यादा गंदा। मेरे ही घर में बैठ के ये प्लानिंग होती थी पूरी मेरे सामने। मैं बोलती भी थी कि मत करो, तुम्हारी बहन है खुद की, मत करो ऐसे। अरे पंकजा ताई को तो छोड़ो, उनके मरे हुए पिताजी स्वर्गीय जिनको लोग देवत मानते हैं उनके तक एक औरत के साथ वीडियो वायरल कर दिए थे, झूठे झूठे, जो कुछ होता नहीं। इतनी नीचे जाके, अरे मरे हुए व्यक्ति को ये लोग नहीं छोड़ते हैं तो जिंदा व्यक्ति को क्या छोड़ेंगे। मुझे जिस दिन किसी के साथ सोना होगा, मुझे जिस दिन किसी के साथ शादी करनी होगी, मैं खुल के पूरे महाराष्ट्र को निमंत्रण देके शादी करूंगी। कोई आदमियों ने ठेका नहीं ले रखा है बेटी की उम्र की और बच्चियों के साथ हर दिन सोने का, और मैं कोई सती सावित्री होने का मुझे कोई शौक नहीं है, कोई शौक नहीं है मुझे।
मेरे को जिस दिन करना होगा पूरे महाराष्ट्र के सामने करूंगी. माझ्या एक हिरेसारखा पती होता, ते दलाल लोकांनी लड़कियां देऊन, बेटीची उम्र मुलीची उमरची लड़कियां देऊन शराब, पूरा बीड जानता है ये बात, पूर्ण बीड ओळखता है. सगळे बीडवासियांना माहिती आहे ही गोष्टी की माझे नवरा जो सोन्यासारखा था, हिरेसारखा था, आज दलाल लोकांनी त्यांच्या वाटोळा केलाय. करुणा यांनी असे अनेक वेगवेगळे आरोप धनंजय मुंडेंवर केलेत, पण आता धनंजय मुंडे पण ऍक्शन मोडवर आलेत. आता तेही शांत बसणार नाहीत. आता धनंजय मुंडेंची बाजू देखील पुढे आलीये. ते म्हणतात ना, टाळी एका हाताने वाजत नाही, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच काहीसं या प्रकरणात पण दिसतंय. 5 एप्रिल रोजी माझगाव कोर्टानं करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार करुणा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्यासंदर्भातले वांद्रा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टानं कायम ठेवलाय. या निकालाची कोर्ट ऑर्डर आता प्राप्त झाली असून त्यामध्ये धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबतच्या नात्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. माझगाव कोर्टाच्या ऑर्डरनुसार धनंजय मुंडेंनी आपली बाजू मांडताना काय म्हटलंय ते पाहूयात. धनंजय मुंडे आपली बाजू मांडताना सांगतात की 21 मार्च 2001 मध्ये राजश्री मुंडे यांच्यासोबत त्यांचा म्हणजे धनंजय मुंडेंचा विवाह झाला. त्यांच्यापासून त्यांना 3 मुलं आहेत. त्यानंतर 2012-13 मध्ये विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी मिळाली. तेव्हा मुंबईला जाणं येणं वाढलं. याच काळामध्ये धनंजय मुंडे हे करुणा यांच्या संपर्कात आल्याचं मुंडे सांगतात. शिवाय धनंजय मुंडेंनी वकिलांमार्फत देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. करुणा शर्मा यांच्यापासून आपल्याला 2 मुलं आहेत. माझं आधीच राजश्री मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं करुणा यांना माहित होतं, तरीही त्यांनी रिलेशनशिप मध्ये राहण्याची तयारी दर्शवली. परंतु मी आमदार झाल्यानंतर माझ्याकडे त्यांनी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. मी आमच्या दोन्ही मुलांना माझं नाव दिलेलं आहे, अशी स्वतःची बाजू धनंजय मुंडे यांनी मांडली आहे. या सर्वांमध्ये जरी कोर्टानं करुणा यांच्या बाजूने निकाल दिला असला तरीही म्हणजे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडेंना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा दिलेला निर्णय माझगाव कोर्टाने कायम ठेवला असला तरीही हा निर्णय घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत देण्यात आलाय. त्यामुळे करुणा या धनंजय मुंडे यांच्या खरंच पत्नी आहेत का हे मात्र अजूनही सिद्ध झालेलं नाहीये. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात संबंध होते, पण ते कायदेशीर पती पत्नी आहेत हे ठरवण्याचा अधिकार योग्य फोरम मध्ये व्हावा लागेल असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय. मात्र करुणा यांना स्वतःचं उत्पन्न असेल तरीही त्यांना पोटगी द्यावीच लागेल. त्यांचं लाईफस्टाईल त्यांना मेंटेन करण्यासाठी पैसे द्यावेच लागतील असे आदेश कोर्टाने दिले आहेत. पण पुढे या प्रकरणात अजून काय होतं आणि जर हे प्रकरण मुंडेंच्या आमदारकीपर्यंत गेलं तर नक्कीच धनंजय मुंडे शांत बसणार नाहीत हे पण नक्की आहे. बाकी यावर तुम्हाला काय वाटतं? करुणा यांच्या या आरोपांमध्ये काही तथ्य असेल का? यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.